श्री गुरुचरित्राध्याय 43. श्री गणेशाय नमः. श्री गुरु म्हणती द्विजासी या अनंतगत महात्म्यासी तू आपुसले आम्हासी पूर्वी भोवती आराधिले युधिष्ठिर पंडुसुत तेने केले हे चिव्रत राज्य लाथला त्वरित ऐसे व्रत हे उत्तम असे गौर अरण्यात युधिष्ठिर देखा बंधू सहित असे चिंता व्याकुळित सदा ध्याय श्री हरिसी भक्तवत्सल नारायण त्याचे कष्ट ओळखून आले तेथे ठाकून जेथे होते पंडुकुमार कृष्ण येता देखून धर्म जाई लोटांगणे दंड प्रणाम करून वंदिता झाला तायेवेळी तुझं वाचून यामासी आता सांगो कवशनाशी जरी आम्हा उपेक्षेसी काय कांक्षा जीवाची तुझं सारखे असे छत्र आम्हा कष्ट अपरमित कवने प्रकारे स्वस्थ चित्त राज्य प्राप्ती आम्हासी कृष्ण म्हणे पंडुसुता सांगेन तुम्हा एक व्रता तत्काळ प्रसन्नता राज्य होय तुम्हासी व्रतांमध्ये उत्तम व्रत अनंत नाम विख्यात हे आचरावे तुम्ही त्वरित राज्य होईल तुम्हासी सांगेन तुम्हासी अनंत कवन मनसी सर्व ठाई आपण वासी अनंत नाम आम्हासी अनंत मीच जानसी संशय न धरी मानसी त्रैमूर्ती मीच सर्वांसी ब्रह्मा विष्णू महेश्वर रसती सप्त पातळ भूर्भवादी लोक सकळ अनुरेण तृण काष्ट सकळ विश्वात्मा आपणची न करी संशय युधिष्ठिरा अनंत म्हणजे मीच निर्धारा विधीपूर्वक पूजा करा व्रत तुम्हासी बर्वे असे कृष्ण म्हणे युधिष्ठिरासी तेव्हा पूजावे अनंतासी शुक्ल पक्ष भाद्रपद मासासी चतुर्दशी परेसा आराधावावे अनंतासी त्वरित राज्य तू पावसी पूर्वी कवने केले मनसी सांगेन एक तत्पर असो पूर्वी कृतयुगेसी सुमंत नाम द्विज परेसी उत्पन्न झाला विशिष्ट गोत्रासी भृग कन्या दीक्षा नामे त्याची झाली सुमंताची भार्या पतिव्रत अवधार्या कन्या झाले तिसी सुनतन्या नाम त्याची सुशीला वर्धता येसे एके दिवशी झाले प्राप्त देववशी सुमंत पत्नी पंचत्वासी पावली कलेवर सोडून सुमंतुसी भार्यानित्व झाले समस्त कर्म राहिले पुन्हा संधान पाहिजे केले म्हणून नारी हानी केली तिचे नाम असे कर्कशा दुशीला आचरणी परियेसा नित्य कलह करी बहु असा कन्यापती सवे देखा सुशीला कन्या उपवर झाली सुमंतू चिंती वेळोवेळी ऐसे एखादा वर मिळाले जवळी कन्यादान करी न म्हणे एके चित्ता चिंतिता ऐसे दिवशी तैसे आला कौंडिन्य ऋषी विचारिता कन्यासी सुमंती अंगीकार केला कन्यादान गृहत्त केसी देता झाला कौंडिन्यासी मिळून होते दोन मासी आषाढ आणि श्रावण कन्या माते ते झाले वैर सापत्निकाचा हात विचार कौंडिन्य पुसे सुमंता सत्वर जाऊ आश्रमाने कठाया सुमंत म्हणे कौंडिन्यासी आणि करावे 12 दिवशी सर्वसिद्धी त्रयोदशीसी प्रस्थान तुम्ही करावे सुमंतची विनंती ऐकून आणि राहिले 12 दिन मुहूर्त प्रस्थान करून तेरे दिवशी निघाले सुमंत म्हणे कर्कशीसी कन्या जाये पती सरसी भोजन द्यावे जा मातासी व्रीही गोमूत्र मान्य दे म्हणे पती सांगतासी काय झाले धावत घरात गमन केले दृढ कवड लाविले पाषाण लावे द्वारवंटा पाहू गेला स्वयंपाक घरा होत कोंडा गोधुम खरा देता झाला कन्यावरा निरपदीला दोघांशी दोघे बैसून रथावरी निघाला कौंडिन्य संतोषकारी मातेना काळी नदी दिली अनुष्ठान उतरला ऋषी बैसला अनुष्ठाने सुशीला उतार रथस्थानी तिसी पाहवतचे गहने स्त्रिया समुदाय भूत असे रक्तांबर वस्त्रेसी परिधान केले बहुवसी व्रत म्हणते चतुर्दशी कलश पूजिती पृथक पृथक स्त्रिया म्हणती सुशीलेसी अनंत व्रत असे परीसी पूजिता होय तात्काळीसी सकाळ बिष्टे पावसी भाद्रपद शुक्ल चतुर्दशी व्रत करावे परीसी अनंत नाम ख्यातीसी सांगेन तुझा एका पा रक्तपट्ट सूत्रेसी अनंत करावा चतुर्दश ग्रंथासी घेऊन यावणे दिसी स्नान करावे शुचीने दिव्यांबर परिधानुने हळदी कुंकुम लावणी आणावे कलश नूतन दोन्ही गंगा यमुना मुनी उदक भरुनी तयात पंचपल्लव रत्न सहित घालून पूजावे त्वरित षोडशोपचार पूजे करुनी दोन्ही कलशांवरती देख नूतन वस्त्रे ठेवावे निका पद्म लिहावे अष्टदलिका कलशांवरी ठेवावे शेष पूजावे धर्माचे षोडशोपचारी वाचे ध्यान करावे विष्णूचे शेषशाही म्हणून सप्तपणींचे शेषाची सदा विष्णू तयापाशी ह्याची कार्य नामोत्तयसी अनंत ऐसी ध्यान करावे ओम नमो भगवते मंत्रेसी षोडोपचारे दर्भ ग्रंथीसी आणून नवदोरेसी ध्यान करावे मग तेथे अनंत गुणरत्नाय मंत्रेसी नवदोरे ठेवावे कलशेसी पूजाय करावे पुरुष सुक्तेसी होत देवा मंत्रे सहित षोडशोपचारे पूजोनी संसार गभीरती मंत्र बाधा कर दक्षिणे नमस्ते वसुदेव मंत्रोनी जीर्ण दोर विसर्जावा दाताच विष्णू भगवान म्हणत वान त्यावे गोधुम घृत प्रस्थ गोधुमाचे सकृत सगुड सफल त्यावे वान ऐसे 14 वर्ष देखा व्रत आचरावे विशेष उद्यापन करावे निका
चतुर्दश कलश द्यावे असे सांगते सुचिलेसी व्रत आचरावे त्वरितेसी आजची असे चतुर्दशी व्रत करी अमासावे समस्त मिळून तिसी तंतु देवानंतासी गाठीमध्ये त्या चतुर्दशी पूजा करता ते आपणासावे कोंडा होता गोधुमाचा आनंदी साचा वान देवनी सुवाचा निरोप घेतला स्त्रियाचा चला म्हणून पुढे ती निघती दोघे बसून रती दाता पुढे नगर देखती अमरावती असे देखा नगर लोक सामोरे येते चला स्वामी असे म्हणते तुम्ही या नगराधिपती तपोनिधी म्हणते लोक नाना समारंभे देख नगरी प्रवेशला दंपती एक ऐश्वर्य भोगिले बहु सुखा श्री मदनंत प्रसादे ऋषी पुसे श्री असे काय बांधिले असल्यामुळे वश करणे आमासी रक्त दोरा बांधिला सुशला मने प्रतारासी अनंत दोरा परियसी याच्या प्रसादे आमासी अष्टेश्वर प्राप्त झाले असे वचन देखुनी गौडीने कोपे प्रज्वाळला मने दोरा हिरोने घेऊन अग्निकुंडी सांडीला मग मने कैसा श्रीमदनंत मी आता केलेसे बहुत तेने ऐश्वर्य सुकृतार्थ प्राप्त झाले आम्हासी हा हा म्हणून सुशिला म्हणे धावत गेला अग्निस्थानी काढून अक्षीरस्तपणे केले देखा दोरकासी अनंत क्षोभ दोघेसी अष्टेश्वर्य गेले तक्षणेसी दारिद्र्य झाला परियेसा द्विजवर कोंडीने देखा मग विचारी मानसी म्हणे अनंत रुसला अमासी वाया घातले अग्निसी मदांते मज वेष्टिले करीन आता नेमैक जेव्हा भेटले लक्ष्मी नायक श्री वदनंत दर्शने सुख अन्नदक घेई मी म्हणून निर्वाण करुनी निघेतो अरण्य भुवनी भारी सहित कोटीने म्हणे निघता झाला परियेसा हा अनंत म्हणत शीघ्र जात असे अरण्यात तव देखील वृक्षच्युत पुष्पी फळी भरला असे कीटक आदी पक्षी जाती कोणी त्याच नाताती कोटीने पुसे त्या प्रती ना अनंतासी देखील की वृक्ष म्हणे कोटीन्याचे दृष्टी न पडेची आम्हासी तो जरी देखील अससी तरी आम्हाचे सांगावे असे ऐकून पुढे जात धेन देखील वासासहित हिंडत शत्रुनाथ तोंडाने ये भक्षावया द्विज म्हणे धेनुपासी जरी तो अनंत देखील असे कृपा करून आम्हासी सांगे म्हणे द्विजवर नाही देखील अनंतासी तुम्हा भेटला जरी तयासी माझ्याविषयी सांगत यासी अवस्था ऐसे धेनु म्हणे ऐसे ऐकून द्विजवर पुढे जाता देखील वृषभथोर तय ते पुसे मनीश्वर तो अनंतात देखील की वृषभ म्हणे तयासी नेनो आम्ही अनंतासी तुम्ही देखील तयासी आम्हा विषयी विनवावे पुढे जाता देखील कौडण्य सरोवरे रमे दोन उदक मिळाले अनन्य हंसादी पक्षी न सेविती कमळ कुमुदादी पुष्पेसी मिरविती सवेवर सरोवरेसी द्विजवारे पुसे त्यासी अनंतात देखील सरोवरे मध्ये त्यासी नेनो कैसा अनंतासी भेटीला होईल तमासी आम्हा विषय सांगावे पुढे जाता द्विजवर देखील गर्धभ कुंजर पुसत असे तया विचार ते न बोलती तयासी इतके अवसरी वृद्ध ब्राह्मण वेशधारी जवळ आले परी करी उठी उठी म्हणत असे काय विप्र पुसत असी श्री बदनंत कोठे आहे विचारेसी दाखविन चाला आम्हा सरसी म्हणून धरिले उजवा कर उठवणे कौडण्यासी घेऊन आता अरण्यासी नगरी झाली पूर्वीला जैसी महादाश्चर्य पाहत असे घेऊन गेला नगरात सिंहासन रत्न खचित नेऊन तेथे बैसवित आपण दाखवी निज रूप देखून कौटिन्य स्तोत्र करी अतिगहन चरणी माता ठेवून विनतसे कर जोडून पापी आपण पापकर्मी नेन तुझे भक्ती धर्मी पापात्मा पाप संभव आम्हा क्षमा करी गा दातारा येसविले कौटिन्याने एकोणी प्रसन्न झाला तक्षणी भक्तजना चिंतामणी वरत्रय देता झाला धर्म प्राप्ती दरिद्रनाशन शाश्वत वैकुंठ भुवन ऐसा वर्तितला नारायण ऐस युधिष्ठिरा कृष्ण म्हणे पुनरपी द्विज विनवी देखा म्या देखील आश्चर्य कारण यात वृक्ष एक महाफलित आम्र असे त्याचे फळ पक्षी जाती कोणी प्राणनाथ ती पुढे येता मागुती देखील देनु सतत्व तृण असे तेथे प्रबळ तोंडा नाही कवळ आणि कधी केले निर्मळ सरोवर दोन्ही तेथे अनन्य एकमेका मिळाले होते तेथे उदक पुढे पाया पूर्व एक वृषभ एक मनोहर त्याचे मुखाने ग्रास सर्व काळी वनवास पुढे देखील सुरस कुंजर एक मदन्मत सवे एकद गर्भदासी देखील स्वामी मार्गीसी पुढे येता संदेशी देखील वृद्ध ब्राह्मण कृपानिधी नारायण सांगत असे विस्तारून एक भक्ता कौंडिन्या वृक्षत्वादी गेले पूर्वी होता द्विजवर त्याची दिव्य शास्त्र उन्मत्पणे करवेतोर पापेसी गती सरोवरे तो दोन्ही देखील म्हणती नाही पूर्वी होत्या दोघी जणी बहिणी घेतले दाना आपणात खरं म्हणजे तुझा क्रोध कुंजरा तुझी मदंत झाले तुझे मन शुद्ध भेटलो ब्राह्मण आपणाची जे जे तू आधी केले त्या समस्त मुक्ती दिले आणि अखिल ऐश्वर्य भोगिले वाहिले अंती जाय स्वर्गासी ऐसे गाथा धर्माचे सांगितले ते ऋषिकेशी आचरिले भक्तीसी अनंत व्रत तयवेळी युधिष्ठिर दंपतेसी व्रत आचरिला भक्तीसी स्त्री मदंत प्रसादे त्वरिती पांडव शास्त्रे
पाताले राहुन्या श्री गुरुपासी सेवा केले भुवसी ऐसे तुझे पूर्वदासी प्रसन्न झाले श्री गुरु सिद्ध मने शिष्यासी येणे परी तुम्हासी निधान लादला परी श्री नृसिंह सरस्वती गुरु इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धनाम धारक संवादे श्री मदनंत व्रत महिमा वर्णनम नाम 344 श्री गुरु दत्तात्रेय परमस्तु श्री गुरुते